असल्या अश्लाघ्य, असभ्य, नीतिहीन आणि जिभेचा आजार झालेल्या बाईला परत परत उत्तर नाही देणार आहे. पण जे काही त्यांनी काल जे काही ते बोलल्यात त्यासाठी एकेकाने घेऊया. प्रथम काय म्हणल्यात ते मला झिंगूरला काय उत्तर मी झिंग उरतो मग ते सरडा. बाळासाहेबांवर ह्या बाई काय काय बोललेल्या आहेत, उद्धव साहेबांवर काय काय बोललेल्या आहेत, आदित्य साहेबांवर काय काय बोललेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही या बाईला स्वीकारलेलं होतं. हिंदू देवी देवतांवर ही बाई काय काय बोललेली आहे ते सगळं आम्ही बाजूला ठेवलेलं होतं. आणि मग आज हे मला कुठंतरी काहीतरी धर्माबद्दल शिकवतायत, नीतीबद्दल शिकवतायत. जुनं मलाही करता येतं, मलाही काढता येतं. वयाने लहान आहे म्हणून आपला आदर करतोय, गृहीत धरायचं कुठलंही कारण नाही. त्या सुशिक्षित असतील तर आम्हीही कोणी अडाणी नाही आहेत, बोलता आम्हालाही येतं. फक्त आम्ही तुमच्यासारखी आमची पातळी घसरू दिलेली नाही आणि घसरू देणारही नाही. आपण बोलत जा. त्या सगळ्या गोष्टी किती सुसंस्कृत आणि किती सभ्य आहेत हे महाराष्ट्र ठरवेल. त्यांनी सांगितलं की जर ठाकरे सेनेसोबत राहायचं असेल तर मग गद्दार खासदारांबद्दल जे जोडे मारा आंदोलन सुरू आहे ते जोडे आंदोलन आपण करावं. यांना किती जोडे मारायला पाहिजे होते मग आधी? ठीक आहे, हे गद्दारी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही जे काही उद्धव साहेबांबद्दल, आदित्य साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल याआधी बोलला होतात, तुम्हाला किती जोडे मारले पाहिजे? मी माझ्या वडिलाला कुठेही जोडे मेडे मारू आंदोलन वगैरे करणार नाही. हिंदू धर्मामध्ये बापाचे पाया पडल्या जातात, त्यांना कुठल्याही स्वरूपामध्ये जोडेमेडे मारले जात नाही. त्यामुळे शब्द सांभाळून बोलावेत. एका मुलाला बापाला जोडे मारायला सांगणारी बाई ही अतिशय अश्लाघ्य आणि तिची मानसिकता त्यावरून कळते. त्यामुळे मी आपल्याला सांगणार आहे का तोंडसुख घेत असताना कुणाबद्दल बोलताय, त्या व्यक्तीचं समोरच्या व्यक्तीबद्दल नातं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण बोलाव्यात. परत परत जर असं काही बोलाल तर मी या वरचं जाऊन सांगतो. आज पक्षाची जर कुठेतरी जर हे अशी परिस्थिती झाली असेल ना तर ही बाईच जबाबदार आहे. मी तर म्हणतो ह्यांची पहिले आधी यांनी स्वतःची ना एकदा काउन्सिलिंग करून घेतली पाहिजे. मी तर म्हणतो या बाईंना ना थोडा मानसिक आजार झालेला आहे. त्या मानसिक आजाराच्या पहिले त्यांनी गोळ्या सुरू कराव्या, ते कुठंतरी एकदा दाखवून घ्यावं. आणि नसेल तर माझ्याकडे फार चांगले सायकॅट्रिस्ट आहेत, नसेल तर त्यांच्याकडे आता त्या पुण्यालाच असतात तर येरवाडा काय फार लांब नाही आहे, त्याच्यामुळे येरवाड्यालाही जायला आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. एखाद दोन शॉट दिले डोक्याला का ते व्यवस्थित होतील कदाचित. त्यामुळे कुठेतरी आपणही तोंड सांभाळून बोला. ताई, मी आजही ताई बाई असंच बोलतोय आपल्यांना. कुठेतरी आपलं तोंड सांभाळून बोला. मी माझ्या तिन्ही मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की मी आघाडीसोबत आहे. पण ही जर बाई अशी काही बोलणार असेल तर मी एक वेळेस राजकारण बंद करेन, पण असे लोकांना उत्तर देईन, राजकारण पॉज करीन. यावरी काय शिवसेना अहो, श्राद्ध कधी घातलं जातं? कधी घातलं जातं श्राद्ध? माणूस मेल्याने ना. आत्ता वर्षभराखाली मी माझी आई गमावली आहे. बापाचे श्राद्ध घालून काय करू? अजून मला म्हणजे नीटचे 1 वर्षही नाही झालंय माझ्या आईचं श्राद्ध करू. मी तर म्हणतो या बाईचं श्राद्ध घातलं पाहिजे हो, सामूहिक श्राद्ध घातलं पाहिजे. हिनं तर हिंदू देवी देवतांबद्दल जे काही बोलली आहे ना त्याच दिवशी ही हिंदूंमधून मेली असं आम्ही समजतो. नाही, हे बघा, मी कालपर्यंतही हे सांगत आलो की माझ्या वडिलांसोबत माझा अजून संपर्क झाला नाही. त्यांची भूमिका मला आधी समजून घेऊ द्या, नेमकं काय काय नाही. मी आपल्याला वारंवार सांगतोय का माझा त्यांचा संपर्क नाही झाला आहे. मला माझ्या वडिलांची भूमिका समजून तर घेऊ द्या, नेमकी आहे काय. ही अतिशय तोंडसुख. अरे बरं, एक मला कळत नाही, ही बाई एवढी का बरं तोंडसुख घेते? मी म्हणतोय ना हिला काउन्सिलिंगची गरज आहे हो. कसं आहे, बाकी कोणीच बोलत नाही, ही चालली आहे. आता मी तर काल तर त्या याच्यामध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाहिलं का रडतीये. अरे कशासाठी? एवढा पुळका कधी आला?